कर्क राशीसाठी हा महिना प्रत्येक बाबींमध्ये उत्तमच फळे देणारा असा जाणार आहे। प्रत्येक गोष्ट जी तुम्ही ह्या महिन्यामध्ये कराल ती अगदी तुमच्या मनाप्रमाणे घडू शकते। परंतु महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोडंसं स्वास्थ्य संबंधात जागरूक राहावे लागणार आहे, कारण स्वास्थ्याशी संबंधित काही समस्या उत्पन्न होऊ शकतात। सोबतच भौतिक सुखासाठी तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये ह्या महिन्यात खर्च कराल आणि त्यामुळे तुम्हाला थोडी धनहानीचा पण सामना करावा लागू शकतो। परंतु हरकत नाही, आपली आर्थिक स्थिती ही उत्तमच राहणार आहे। ह्या महिन्यामध्ये आर्थिक रूपाने तुम्ही एकदम मजबूत राहाल आणि त्यामुळे जरी तुम्ही खर्च केलात भौतिक सुखासाठी तरीही हरकत नाही, परंतु खर्च करताना थोडंसं जपूनच खर्च करा। आहेत म्हणून पैसे उधळत बसणे हे काही योग्य नाही। वैवाहिक जीवन आपले ह्या महिन्यामध्ये थोडंसं सामान्य स्वरूपाचं असं असणार आहे। जे कोणी प्रेमसंबंधांमध्ये असतील तर त्यांना त्यांच्या संबंधांमध्ये, त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो। अचानकपणे काही समस्या उत्पन्न होतील, त्यामुळे एकमेकांवर विश्वास जास्त प्रमाणात वाढवा, विश्वास ठेवा, तरच तुमचे नाते हे टिकण्याची शक्यता आहे। तुम्ही तुमच्या कामामध्ये जरा जास्तच व्यस्त असणार आहात आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तींना, कुटुंबाला वेळ द्यायला थोडेसे कुठेतरी कमी पडाल। आर्थिक रूपामध्ये तुम्ही पूर्णतः उन्नतच असे असणार आहात, परंतु आळस आणि गर्वापासून तुम्ही थोडंसं दूरच राहणे हे तुमच्यासाठी योग्य राहणार आहे। ह्या महिन्यामध्ये एखादी जर गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे झाली किंवा कुठेतरी कोणीतरी तुमचं लगेच कौतुक केलं तर लगेच गर्व करू नका आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी आळस अजिबात करू नका। प्रत्येक काम उद्यावर जर ढकलत राहिलात तर ते काम कधीच होणार नाही, कारण उद्या हा कधी येतच नसतो, प्रत्येक उद्या हा उद्याच असतो। मग त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आळस आणि गर्व यांच्यापासून थोडंसं दूरच राहा। प्रत्येक गोष्टींमध्ये, प्रत्येक ठिकाणी विनम्रता बाळगा, तरच तुमच्यासाठी हे योग्य राहणार आहे। तुमचे शुभचिंतक आणि वरिष्ठ जे काही मंडळी असतील तर त्यांचे म्हणणे सदैव तुम्ही ऐकत चला, याचे तुम्हाला चांगलेच परिणाम पाहायला मिळतील। नेहमी त्यांच्या सल्ल्यांकडे लक्ष देत चला, ते काय म्हणत असतात ते ऐकत चला। कधी कधी त्यांचे सल्ले हे तुम्हाला खूप मौल्यवान वाटू शकतात किंवा त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो। जर तुम्ही त्यांच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केला तर भविष्यामध्ये तुम्हाला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू शकतो। तर ही गोष्ट तुम्ही विशेष करून लक्षात ठेवा। नेहमी आपणच बरोबर असतो असं काही योग्य नाही आहे। कधी कधी मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्तींचे जे काही अनुभव त्यांनी अनुभवलेले असतात त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये तेही कुठेतरी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील। तर तुम्ही त्यांचाही विचार करत चला, त्यांच्या सल्ल्याकडे लक्ष देत चला। कधीतरी एखादा निर्णय घेत असाल तर मुद्दाम होऊन त्यांना तुम्ही तुमच्या निर्णयामध्ये सम्मिलित करून घ्या, म्हणजे त्यांनाही खूप छान वाटेल आणि तुमच्या नात्याला पण एक प्रकारे वेगळे वळण मिळेल आणि तुम्हालाही भरपूर प्रमाणामध्ये लाभ मिळतील। जर तुम्ही तुमच्या किंवा एखाद्या दुसऱ्या कुठल्या घराचा जर खरेदी विक्रीचा तुम्ही एखादं डील करत असाल किंवा व्यवहार करत असाल तर त्याच्यामधूनही तुम्हाला भरपूर प्रमाणात आर्थिक लाभ पण मिळतील आणि सोबतच जो तुमचं जे काही तुम्ही एखादं जे काही डील करत असाल, व्यवहार करत असाल तर तेही अगदी निर्विघ्नपणे पार पडेल। तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी म्हणा किंवा नातेसंबंधांसाठी हा महिना काही प्रमाणामध्ये मध्यम स्वरूपाचा असा असणार आहे। विशेष करून तुमच्या आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या, कारण कुठेतरी अचानकपणे त्यांची तब्येत बिघडण्याची शक्यता दिसत आहे किंवा जुन्या काही व्याधी पण त्यांना त्रास देऊ शकतात, तरी तुम्ही त्यांच्या तब्येतीची विशेष करून काळजी घ्या। सोबतच तुमच्या जोडीदारासोबत काही छोट्या मोठ्या तक्रारी, आंबट गोड रुसवे फुगवे हे होण्याची पण शक्यता दिसत आहे। हरकत नाही, छोट्या मोठ्या तक्रारी आहेत ते एकमेकांशी बोलून सोडवण्याचा प्रयत्न करा आणि या सगळ्यांमुळे तुमचे वैवाहिक जीवनही ह्या महिन्यामध्ये सुखी असेल, समृद्ध असेल। तुम्ही तुमच्या कुटुंबाशी निगडीत म्हणा किंवा तुमच्या व्यवसायाशी निगडीत म्हणा, घरातील असो वा बाहेरील असो, एखादं महत्त्वपूर्ण निर्णय ह्या महिन्यामध्ये घेण्याची शक्यता दिसत आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच मिळून जाईल किंवा भविष्यामध्ये नक्कीच दिसून येणार आहे। तरी कोणताही निर्णय तुम्ही घेणार असाल तर नीट विचारपूर्वक निर्णय घ्या। सोबतच कोणत्याही प्रकारच्या गोष्टीमुळे किंवा तुमच्या एखाद्या कृत्यामुळे कोणत्याच प्रकारची मानहानी होऊ नये, म्हणजे तुमची स्वतःचीच मानहानी होऊ नये, तुमच्या इज्जतीला कुठेही
एक धक्का पोहोचू नये याची तुम्ही कटाक्षाने काळजी ह्या महिन्यामध्ये विशेष करून घेणे हे खूप गरजेचे आहे. कारण अशा काही गोष्टी घडण्याची शक्यता दिसत आहे की जेणेकरून तुमच्या जी काही तुमची एक प्रकारचा आदर म्हणा किंवा एक मान सन्मान तुमचा समाजामध्ये जे काही लोक तुम्हाला मानतात, तर त्या एका इमेजला जी काही तुमची एक इमेज तुम्ही बनवून ठेवलेली आहे त्या इमेजला कोठेही धक्का पोहोचू नये याची तुम्ही विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कारण तशी घडण्याची ह्या महिन्यामध्ये शक्यता दिसत आहे. सोबतच तुम्हाला विशेष करून ह्या महिन्यामध्ये तुमच्या भावंडांचे सहयोग मिळेल आणि तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला त्यांची साथ मिळाल्यामुळे तुमच्या लाभामध्येही नक्कीच वृद्धी होईल आणि तुमच्या आत्मविश्वासातही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. हरकत नाही, एखादं कार्य तुम्ही करत असाल तर तुमच्या भावंडांच्या मदतीमुळे ते काम नक्कीच एक चांगले 100% सक्सेसफुल होईल आणि त्यामुळे तुम्हालाही खूप छान वाटेल आणि तुमच्यामधील जे बॉन्डिंग आहे ते अजून जास्त प्रमाणामध्ये वाढेल. तर नक्कीच जर असं काही घडत असेल तर तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि त्यामधून तुमचं 2 प्रकारे फायदा होणार आहे. एक म्हणजे आर्थिक फायदाही आणि दुसरा म्हणजे तुमच्यातलं जे काही बॉन्डिंग आहे तेही. नक्कीच याचा तुम्ही फायदा घ्या. सोबतच एखाद्या कामानिमित्त म्हणा तुम्हाला लांबचे प्रवास घडू शकतात, तर त्यासाठी तुम्ही तयार राहा. एखाद्या वेळेस तुम्ही परदेशामध्ये पण जाण्याची संधी तुम्हाला मिळून जाईल. ह्या महिन्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत होता तर नक्कीच तुमच्या प्रयत्नाला यश मिळेल आणि परदेशामध्ये जाण्याची संधी तुम्हाला मिळून जाईल. तुमच्या प्रतिष्ठेत पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते. एखादं असं कार्य म्हणा किंवा एखादं समाजकार्य तुमच्या हातून घडू शकेल आणि त्यामुळे समाजामध्ये जी काही तुमची प्रतिष्ठा आहे, मान सन्मान आहे, त्याच्यामध्ये वाढ होईल आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तुमचे नावलौकिकता वाढेल. तरी ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही फायदा घेऊ शकता किंवा त्याचा आनंद घ्या. नवीन काहीतरी कार्य करण्यामध्ये तुम्ही सफल राहणार आहात ह्या महिन्यामध्ये. नक्कीच सांगितल्याप्रमाणे मी एखादं समाजकार्य म्हणा किंवा एखादं नवीन वेगळं काहीतरी स्वतःची एक वेगळी इमेज तुम्हाला तयार करायची असेल तर असं काहीतरी कार्य तुम्ही करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल पण राहाल. अगदी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही घडवाल आणि त्यामुळे तुम्हाला एक स्वतःला एक प्रकारचं जे समाधान मिळेल त्याची दुसऱ्या कोणत्याच गोष्टीसोबत तुलना होऊ शकणार नाही. जर असं काही असेल तुमच्या डोक्यामध्ये की नवीन काहीतरी तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही नक्कीच करू शकता. जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांच्या नात्यामध्ये नक्कीच गोडवा वाढेल. तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी काहीतरी खर्च कराल, एखादं गिफ्ट पण त्यांना देऊ शकता. जे कोणी विवाह इच्छुक असतील तर त्यांचे विवाह जुळण्याची ह्या महिन्यामध्ये शक्यता दिसत आहे. विवाह जरी नाही जुळले तर एखादा तुम्हाला दुसऱ्या पार्टीकडून म्हणा किंवा तुम्ही प्रयत्न करत आहात तर दुसरीकडून तुम्हाला एखादा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण तुम्हाला मिळू शकतो. पण हेही काही छोटं नाही आहे, ही एक पायरी आहे पुढे जाण्यासाठी. तर नक्कीच असं काही घडलं तर तुम्ही तुमचे प्रयत्न अजून वाढवा आणि नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडवण्यासाठी अजून जास्त मेहनत तुम्ही करू शकता. व्यावसायिक वर्गाला मात्र ह्या महिन्यामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये थोड्याशा चढ उतारांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर तुमच्या भागीदारासोबत तुम्हाला काही मतभेदांचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या गोष्टीवरून म्हणा किंवा एखाद्या मतावरून त्यांचं काहीतरी मतभेद होतील आणि त्यामुळे तुमच्या भागीदारी व्यवसायामध्ये काही नुकसानींचा सामना पण तुम्हाला करावा लागू शकतो. तर इथं थोडंसं सांभाळून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. भरपूर आर्थिक लाभ तुम्ही मिळवाल, परंतु खर्चामध्येही तेवढ्याच प्रमाणात वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे. त्यामुळे अजून आर्थिक लाभ कसा तुम्ही कमवाल याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला जर एखादं काम सोपवलेलं असेल तर त्या कामामध्ये तुमचे वरिष्ठ मंडळी सोबतच तुमचे सहकारी वर्ग मित्र म्हणजे सहकारी वर्ग मंडळी तुम्हाला मदत करतील आणि त्यामुळे तुम्हाला जे काही काम दिलेलं आहे ते नक्कीच पूर्ण करण्यामध्ये तुम्ही सफल राहाल आणि अगदी वेळेवर तुम्ही ते काम फते कराल. जर तुम्ही बदलीसाठी प्रयत्न करत आहात तर तुम्हाला इथे सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. तुमचे बदली होण्याची शक्यता दिसत आहे अगदी मनाप्रमाणे. सोबतच एखाद्या नवीन ठिकाणी ट्रेनिंगला पण जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांसाठी तुम्हाला वेगळं तुमच्या कुटुंबापासून राहावे लागेल, हरकत नाही, याच्यातूनही फायदाच होणार आहे. मिळाली संधी तर नक्कीच करू शकता, काही हरकत नाही आहे. तरुण वर्गाला मात्र ह्या महिन्यामध्ये भरपूर मेहनत करावी लागणार आहे. तुम्ही तुमच्या
करिअरसाठी जी काही क्षेत्र निवडलेलं असेल किंवा जे काही तुम्ही करिअर निवडलेलं असणार आहे तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी भरपूर कडी मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे। हा तुमच्यासाठी उत्तमातला उत्तम असा काळ आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी। तर नक्कीच तुम्ही कडी मेहनत करा आणि जे काही तुम्ही डोक्यामध्ये ठरविलेले आहे तर त्याप्रमाणे प्रयत्न नक्कीच तुम्ही करू शकता। महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्ही जर नोकरीसाठी प्रयत्न करत आहात, नवीन नोकरी शोधत आहात तर तुम्हाला मनासारखी नोकरी ही मिळून जाईल। हरकत नाही, सुरुवात तर करा, पुन्हा हळूहळू अजून तुम्ही तुमच्या म्हणजे जे काही तुम्ही टार्गेट ठरवलेलं आहे तिथपर्यंत जाऊ शकता, परंतु मनासारखी नोकरी नक्कीच मिळेल। महिला वर्गाला मात्र हा महिना खूपच ऊर्जावान असा असणार आहे। तुम्ही खूप ऊर्जाने भरलेले असणार आहात। एखाद्या नवीन ठिकाणी प्रवास पण घडण्याची शक्यता आहे। सोबतच घरामध्ये एखादी नवीन वस्तू तुम्ही खरेदी कराल आणि त्यामुळे खूप आनंदी असाल। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही त्या वस्तूसाठी थोडे पैसे बचत करून ठेवत आहात, तर नक्कीच तुम्हाला आता संधी चालून आलेली आहे। एखादी मनाप्रमाणे घरामध्ये उपयोग होईल अशी वस्तू तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता। ज्या कोणी महिला वर्किंग वुमन असतील तर त्यांनाही भरपूर कष्ट करावे लागणार आहेत। सोबतच तुम्ही भरपूर व्यस्त असणार आहात ह्या महिन्यामध्ये। ज्या कोणी लघु उद्योजिका असतील तर तुम्हाला जे काही तुम्ही टार्गेट ठेवलेलं आहे, एक महिन्याच्या अंती म्हणा किंवा एक असं टार्गेट ठरवून ठेवलेलं आहे, ते मिळवण्यासाठी तुम्हाला कडी मेहनत करावी लागणार आहे। नक्कीच तुम्हाला प्रसिद्धी, तुमचे नाव लौकिकता वाढेल, तुमच्या नावाला प्रसिद्धी मिळेल, परंतु मेहनत करणे, प्रयत्न करणे अजिबात थांबवू नका। विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना जास्त अभ्यास करावा लागणार आहे। जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, कारण एकाग्रतेमध्ये खंड पडू शकते। त्यामुळे लक्ष केंद्रित जास्त करा, एकाग्रता वाढवण्यावर लक्ष द्या। तुम्ही जे काही ठरविलेले आहे ध्येय, ते ध्येय नेहमी डोळ्यासमोर असू द्या, त्याप्रमाणे प्रयत्न करत राहा। जे कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असतील तर तुम्हालाही तुमच्या मनाप्रमाणे ॲडमिशन मिळवण्यासाठी तुम्ही जे काही कष्ट मेहनत करत आहात तर त्याप्रमाणे अगदीच मनासारखे ॲडमिशन तुम्हाला मिळून जाईल, मनासारखे क्षेत्र तुम्हाला मिळून जाईल। प्रयत्न करणे थांबवू नका। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना भरपूर मन शांततेने भरलेला असा जाणार आहे। तुमचं मन अगदी शांत असणार आहे। भौतिक जगामध्ये तुम्ही जास्त रमून जाल। सुखसुविधांमध्ये जरा जास्तच पैसे तुम्ही खर्च करू शकता। एखाद्या कार्यक्रमाला पण तुम्ही भेट द्याल आणि त्यामुळे ह्या सगळ्यांमधून तुम्ही खूप आनंदी असणार आहेत, मन शांत असणार आहे। त्यामुळे तुमचं शरीर म्हणा किंवा तुमचं आरोग्यही अगदी शांत असणार आहे, छान असणार आहे। परंतु जे काही आहार म्हणा किंवा नित्याचं जे काही व्यायाम आहे, जे काही योगा आहे, जे ठरवून दिलेलं आहे ते तुम्ही नेहमी करत जावा। त्याच्यामध्ये हाईघाई करू नका आणि आरोग्य जरी चांगले असेल तरी आरोग्याची अजून जास्त काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे। एकंदरीतच पाहता हा महिना सर्व अर्थाने तुम्हाला प्रत्येक बाबीमध्ये उत्तमच फळे, चांगलीच फळे देणारा असा जाणार आहे। तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली आणि ती म्हणजे तुम्हाला जर अजून काही नवीन ज्योतिष या विषयावर माहिती हवी असेल किंवा तुमच्या काही ज्योतिषाबद्दल अडचणी असतील, वैयक्तिक अडचणी असतील, कुंडलीबाबत अडचणी असतील तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता, कमेंट करू शकता। आणि तुम्हाला जर माझी ही जी माहिती तुम्हाला पुरवत आहे प्रत्येक महिन्याला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। नक्कीच तुम्हाला मी अजून नवीन माहिती पुरवण्याचा प्रयत्न करीन। फक्त साथ ही अशीच राहू द्या। धन्यवाद।